रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. तर मी आज एका अभंगावर तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही सर्वांनी ऐका ही माझी इच्छा आहे. तर आजचा अभंग आहे, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे. कीर्ती मायके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. अविनाश ते करी आपुल्या ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका मनेक मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागी. हा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा. आणि तुकाराम महाराज या अभंगात म्हणलेले आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तुकाराम महाराज असं का म्हणले? कीर्ती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. आपल्याला देव आपलासा करून घेतल्याशिवाय सुख नाही. मग देव आपलासा करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर नामस्मरण करावं लागेल. तर नामस्मरण हे कोण्या रूपात करायचं? मग तुम्ही रामकृष्ण हरी जप या माध्यमातून करा, पूजेच्या माध्यमातून करा. काय असेल, कोणी ज्ञानेश्वरी वाचल, कोणी गाथा पारायण करेल, कोणी हरिपाठ घेईल, कोणी हनुमान चालीसाचं पठण करेल. पण त्यामधून तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला देव एक करून घेण्यासाठी सुख लाभणारच नाही. त्याच्याशिवाय जीवनाला सुखच नाही. मग सुख कशात? तर तुम्ही नामस्मरणातच सुख आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तुम्हाला देव जर आपुला करून घेतला तरच सुख आहे. दुसऱ्या चरणात काय सांगितलं? कीर्ती माईके दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. जनती त्या अवसानच नाही. जोपर्यंत तुम्ही देवच आपला करून घेणार नाही, तुम्हाला अवसान नाही. मग अविनाश ते करी आपुले ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्याला पिसं लावून घ्यायचं गोविंदाचं. गोविंद गोविंद गोविंद, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, माऊली 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 माऊली. हे आपल्याला पिसं लावून घ्यायचंय. कोणाला घ्यायचंय? आपले ऐसे. तिसऱ्या चरणात म्हणतात याचा आपण तुकाराम महाराज. तसं पिसं लावून घ्यायचं. पिसं लावून घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं? म्हणजे पिसं लावून घ्यायचं म्हणजे सटा वाढवायच्या, नखं वाढवायचे, उगाच कुठंतरी जायचं, काय पाहायचं, झाडा पाला खायचा. ते पिसं लावून नाही घ्यायचं. देवाचं पिसं आपल्याला लागलं पाहिजे. ते पिसं कसं लागतंय? भक्तीची पोटी बोधक आकडा ओळ वाढते. भक्ती करावं लागेल तुम्हाला. भक्ती करायची, नामस्मरण करा, देवदेव करा रात्र दिवस. बरं, असं काही नाही ना की तुम्ही रात्रंदिवस भजन तुमचं कामामध्ये कामोन्मुखी म्हणा, राम राम. तुमचं काम करत राहा आणि मुखात राम म्हणा. कुठं असं सांगितलं नाही तुकाराम महाराज? देव आपला करून घ्यायचा आहे, पण कसा घ्यायचा? पिसं लावायचं.
देवाचा आपल्याला विसर आला पाहिजे. काम चालू आहे आपण शेतात जाऊ थांबतो. महिला मंडळ किचनमध्ये काम करत असेल, घरकाम करत असेल, शेतात काम करत असेल, राम 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ह्या नामाचा जप करायचा. याला पिसं म्हणायचं का? पिसं लावून घ्यायचं म्हणजे पिसंच का? त्या देवाचा असं लावी मना पिसे गोविंदाचे, त्या देवाचं पिसं लावून घ्यायचं आपल्याला. तसं गवळीने पिसं लावून घेतलं. गवळीचा पदर खांद्यावर आला तरी कळाला नाही. तुका म्हणे एका मरणीची सरी आणि उत्तमची उरे कीर्ती. आता कीर्ती, आता तुकाराम महाराजांना सांगितलं या अभंगाला. तुकाराम महाराज म्हणजे तुका म्हणे माझं मरणीची सरी उत्तमीची उरे कीर्ती. मग आज माऊलीची कीर्ती नाही का? नाथ महाराजाची कीर्ती नाही का? तुकाराम महाराजाची कीर्ती नाही का? त्यांनी का कमी कष्ट केलेत का देवाची भक्ती करण्यासाठी? तुकाराम महाराजांना सगळा संसार सोडला. अहो अन्न करून त्यांच्या घरची माणसं येणार. बरं खाऊ खाऊ जगली तुकाराम महाराज. पिसं लावून घेतलं ना तुकाराम महाराज. लाई मज पिसे आपला तरी देवपूर्ण ह्या जनिगणाचे सुद्धा खूप अभंग आहेत आणि ह्या अभंगावर सुद्धा बोलण्यासारखं खूप काही आहे. आणि ह्या अभंगाचं प्रवचन भावार्थ असाच आहे असं बी काही नाही म्हणायचं. फक्त मी तुम्हाला या अभंग यासाठी घेतला किंवा आपल्याला ह्या देवाचं पिसं लावून घ्यायचं. पिसं लावून घ्यायचं म्हणजे काय करायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक माळ जपाना रोज 108 महिन्याची माळ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पिसं लावून घ्या देवाचं. लाई मोज पिशा अंतरीची. तर सर्वांना रामकृष्ण हरी. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ कुठून पाहतात हे पण सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नवीन असताल तर सबस्क्राईब करा. असे तुम्ही सर्वजण व्हिडिओ पाहता. आणि ह्या अभंगाचा भावार्थ किंवा परतमाळ हेच आहे असं मला नाही म्हणायचं. मी माझ्या बुद्धीला जसं सुचलं तसं तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ मोठा होईल म्हणून नाही बस सांगत बसणार नाही. होईल काही दिवसाला मोठा व्हिडिओ सुद्धा बनवू आपण. आणि रामकृष्ण हरी.